नमस्कार, सगळ्यांचं ह्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. ह्या ब्लॉगला आता आपण सुरुवात करूया, कंटिन्यूस करणार आहे. सो अजून एका इकडे आपल्याला आपलं स्वागत आहे. ह्याच्यावर काय लिहिलंय ते मी वाचते. अंडू गुंडू स्वागतम अंडू गुंडू हेच लिहिलेलं आहे, हेच वाचता येऊ शकतं. सो आता आपण खूप भूक लागलेली आहे, लंच करायला चाललेलो आहोत. डायरेक्ट ब्रेकफास्ट आपण केला नव्हता त्या हॉटेलला, लवकर निघालो होतो आणि मनूला छान झोप लागली होती म्हणून आम्ही डिसाईड केलं डायरेक्ट आपण लंच करूया. सो तर ह्यांचं डेकॉर जितकं ब्युटिफुल आहे तेवढ्याच इकडची लोक सुद्धा छान आहेत. इथे मला त्यांचं लाईव्ह किचन सुद्धा बघायला मिळालं. त्याचबरोबर इकडचा स्टाफ सुद्धा खूप फ्रेंडली होता. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण डेकोर सोबत दुसरं काय एक्सपेक्ट करतो ते म्हणजे फूड टेस्ट, आणि ह्यांची स्टाफ पण फ्रेंडली होता, फूड टेस्ट पण एक्सलंट होता आणि इकडचं डेकोर आणि ॲम्बियन्स पण आम्ही फार एन्जॉय केलं. सो फ्रेंड्स, आता आपण मागवलंय मुर्ग कढाई आणि त्याबरोबर बटर रोटी. त्याआधी आम्ही सूप प्यायलं होतं, तर सूपचं टेस्ट पण खूप छान होतं. आता हे टेस्ट करून बघूया आपण कशी टेस्ट येते. हरीश बाली अंकल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अच्छा, और एम्बियंस भी बहुत अच्छा है, बहुत ही टेस्टी था. और जब ये प्राइस देखा तो वैल्यू फॉर मनी है, डेफिनेटली रेफरेंस देंगे हम. ठीक आहे. आपण जेव्हा रोड ट्रिप करतो किंवा कुठेही ट्रॅव्हल करतो, सगळ्यात महत्त्वाचं असते ते म्हणजे फूड जे आपण खातो, आणि ह्या लोकेशनला आपल्या स्टाईलचं फूड भेटणं आणि ते पण टेस्टी, ते फार महत्त्वाचं आहे. तर आता हा 130 रुपीजचा आपण टोल क्रॉस केलेला आहे, तो सुद्धा इन्क्लुडेड आहे आपल्या ॲन्युअल पासमध्ये. सो अच्छे से लंच, टेस्टी डिलीशियस फूड का लंच करते हुए हम निकल रहे हैं पुरी की ओर. सो फ्रेंड्स, अभी आता जसं आपण बघितलं होतं की एक ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे आपण रूट चेंज केला. आपण ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स मागे आलो. मग आपण एक रूट 52 करून एक छान रेस्टॉरंट होतं, तिथे आपण जेवलो, सूप पण प्यायलं, कारण आम्हाला काल थोडं असं वाटत होतं की थ्रोटमध्ये थोडं इरिटेशन आहे. तर सूप पण खूप छान होतं, प्लस त्यांचं फूड जे होतं ते पण खूप टेस्टी होतं. आणि आता आम्ही निघालो एका अल्टरनेटिव्ह रूटवरनं, जे आपलं भुवनेश्वर वरनं आपलं पुरीला जाणार आहे. ठीक आहे, तर आपण आता मध्ये काय इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला शेअर करू. पण ह्या भागामध्ये आम्ही असं ऑब्झर्व केलं की गोट्स फार आहेत लोकांकडे, जसं आपल्याकडे कसं मेंढरं वगैरे असतात. आणि इथे हे बघा ना, ग्रेन्स पण वाळत घातलेले, जसं आपल्याकडे कसं सुकी मच्छी वाळत घालतात तसं. तर इकडे आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या रस्त्यावरून जात आहोत. दोन्ही साईडला एकदम डेन्स फॉरेस्ट आहे. तर बघूया, आपल्याला ट्रिपमध्ये आपल्याला वाईल्ड लाईफ बद्दल काहीतरी आपल्याला बघायचंच असतं, कारण आम्हाला आवडतं. सो लेट्स सी. आता बघूया, आपण स्पीड थोडं कमी केलंय कारण हा वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा एरिया आहे. सो ॲनिमल्स कुठूनही येऊ शकतात, वाईल्ड ॲनिमल्स, आणि त्यांना हर्ट नको व्हायला म्हणून आपण थोडं स्लो केलं स्पीड, सो दॅट कंट्रोल करता येईल आपल्या व्हेकल. आणि आता तरी आम्हाला बघतोय साईडला तर पूर्ण जंगलच दिसतोय, कुठे असे काही ॲनिमल्स दिसत नाही आहेत. तर बघूया, लक असेल आपलं छान तर एलिफंट स्पॉट करता येतील मे बी आपल्याला, किंवा दुसरे वाईल्ड ॲनिमल्स पण स्पॉट करता येतील. आम्ही तुम्हाला अपडेट करू. सुंदर कर बेटा.
मंकी अशा रस्त्यावर बसतात का? तो वाईल्ड लाईफ बघण्यासाठी आपण आलो, पण मंकी शिवाय आपण दुसरं काहीच स्पॉट केलं नाही. सी मंकी सिटिंग ओव्हर हियर. हॅलो मंकी. किती छोटे छोटे आहेत. मंकी फॅमिली. ब्रह्मणी रिव्हर बघा किती मोठी आहे. सो आपण आता ब्रह्मणी रिव्हर बघूया. आता तुम्हाला दाखवते मी रिव्हर किती छान आहे. तर आता अजून एक टोल आपण क्रॉस करणार आहोत, ज्याचा रेट आहे 150 रुपीज. आपण जात आहोत टुवर्ड्स कोलकाता. कालपासून तर आपण गावातल्याच एरियामध्ये फिरत होतो, बट आज तुम्हाला मी ओडिसा मधलं एक मार्केट दाखवते, जिथून आपण पास होणार आहोत. सो ओडिसामध्ये आल्यापासून मी खूप कमी गोष्टी तुम्हाला दाखवल्या, कारण सगळं जिथे लिहिलेलं आहे सगळं आंडूगुंडू आहे, ते मला वाचता येत नाहीये. तर अजून एक आपण टोल आता क्रॉस करणार आहोत. 65चा टोल असणार. इथे हनुमानाची मूर्ती बनवणं चाललंय. आणि आता इव्हनिंगचे वाजलेले आहेत 4:18. 4:30 होणारच आहेत 10 मिनिटात. तर मनू मागे चालली आहे. खूप वेळ ती माझ्या जवळ बसून होती. मनू काय करणार आता तू? झोपणार तू परत? ही नदी ग्रीन कलरची होती, एवढी छान कॅप्चर करता आली नाही, पण छान होती. सो मी दाखवायचा प्रयत्न केला. प्रयत्न अनसक्सेसफुल होता. बघू शकताय कसे काऊज इकडे तिकडे रोम करतायत. आणि इकडे मेनली सगळ्या ज्या काऊज आहेत, काफ आहेत, ते सगळे व्हाईटच कलर मध्ये दिसले आम्हाला आतापर्यंत. आणि आता बघा फर्स्ट टाइम ब्राऊन असं बोल. सो मनूच्या रिक्वेस्टवर आपण व्हिडिओ ऑन केलेली आहे. मनूने सांगितलं, अरे टोल प्लाझा आलाय बघ, आणि सगळ्यांना सांग आपण अजून एक टोल क्रॉस करणार आहोत, जो असणार आहे इथे. परत अंडूगुंडू लिहिलंय, त्यामुळे किती असणार आहे तो आपल्याला कट झाल्यावर कळणार आहे. मी सांगते तुम्हाला. तरी बघा किती सिंपल आहे त्यांचा टोल. गाईज इथे खूप सुंदर माउंटन आहे. झूम करून दाखवते किती सुंदर आहे. आता ते वरती बघा तुम्ही, किती सुंदर झाडी एवढी कशाला. Wait a minute. Oh wow, वरती बघा कसले भारी माउंटेन्स आहे. हे माउंटेन्स आहेत. फॉग आहे थोडा, म्हणून तुम्हाला धुरकट दिसत असेल. बट मोबाईल आमचे असे का झालेत मला कळत. ह्या डिशचं नाव काय आहे? नाही खाली नाही उतरू. थंडा पाणी असं बोला. अरे वा, हे छान आहे. ती मला हे द्या. तर डिशचं नाव माहिती असेल तर प्लीज डू कमेंट. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:11. पण बाहेर बघितलं तर तुम्हाला वाटेल की खूप लेट झालेलं आहे. 7 o'clockला आपल्याकडे असं वातावरण होतं. इथे लवकरच सन सेट झालेला आहे. आता एक स्पीड ब्रेकर आलेला आणि गाडी खाली थोडी टच झाली होती बोल्ट गाडीचे फुटरेस्टचे, तर त्यामुळे आम्ही थोडा हॉल्ट घेतला होता चेक करण्यासाठी. बट एव्हरीथिंग इज ऑल राईट. आता आपण जर्नी कंटिन्यू केलेली आहे. मनूने चेंज करून छान छान रेडी पण झालेली आहे ना बेटा. सो आता वाजलेले आहेत 5:35. तरी सुद्धा पूर्ण सगळ्याकडे अंधार झालेला आहे. आपल्याकडे 5:30 वाजता तर काहीच अंधार नसतो, जस्ट सनसेट झालेला असतो. सो अजून आपल्याला 3.5 hours ट्रॅव्हल करायचंय, मग आपण आपल्या स्टेकेशन साठी एका ठिकाणी पोहोचणार आहोत. तर इथे खूप सुंदर एक मंदिर आलेलं आहे. खूपच ब्युटिफुल मंदिर आहे. आपण कामाख्या नगर मध्ये आलेलो आहोत.
सो इथे टोल प्लाझा सारखं वाटलं, पण इथे टोल नव्हता. कदाचित पुढे असणार आहे असं मला वाटतंय. आम्ही पास तर केलं, बट काही कट झालेलं वाटत नाही ना. स्कॅन होता मे बी झालं पण असेल, माहित नाही, कारण तिकडे ती स्टिक नव्हती अडवायला. चला आम्ही पोचतोय. खूपच टाइम झाला. मला मध्ये ती ट्रॅफिक लागली होती, उलट फिरून यायला लागलं, त्यातच फार टाइम गेलाय. सो खूप कंटाळलेलो आहोत. तर काल जसं झालं तसंच होईल मे बी, मला वाटतंय. घाईत आम्ही जेवण ऑर्डर करू आणि मग पटापट हिला भरवून आम्ही रेस्ट करू, कारण उद्याचा पण दिवस जो आहे तो काय पाहिजे. मॅगी ओके, आपण खाऊ. गप्पा. हा, अरे ऑन आहे तुम्हाला काय. तर आम्ही काल पण क्लोजर नाही दिला त्या दिवसाचा. झोपलो आम्ही खूपच. माझा फास्ट पण होता. पटापट जेवलो आणि आम्ही झोपलो, आराम केला, कारण हा प्रवास आम्हाला करायचा होता. तसंच उद्या पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे ते करण्यासाठी आज रेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. सो मी हॉटेलला जाऊन लॉबी एरिया किंवा जसं काय दाखवता येतील ते रूम टूर वगैरे देते, बट क्लोजर कितपत करता येईल ते मला माहीत नाही. कालचं डिनर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाही. सो समजून घ्या थोडं, कारण खूप जास्त ट्रॅव्हल करायचं आहे, थकलं जातोय आम्ही. तर चला बाय, भेटूया. काय मध्ये वाटलं एक्साइटिंग काय दाखवण्यासारखं तर नक्की कनेक्ट. सेम कार. तर इकडे पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ थिएट्रिक कथ्थकच्या इथे आहे. तर ते तुम्हाला दाखवते, जिथे ते रेड कलर दिसतोय. आपण चाललोय त्या साईडला, सो इथून मी तुम्हाला दाखवू शकतो. Exit the roundabout onto Ring Road. खूप मोठी युनिव्हर्सिटी वाटते ही. Continue on Ring Road for 5 kilometers. आपल्याकडे हा, MGM आपल्या इथे कसं पनवेल कळंबोली रोडच्या इथे तसंच आहे. हायकोर्ट. ओडिसाचं हायकोर्ट आहे हे. सो आता इथे अजून एक मंदिर आलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ब्युटिफुल मंदिर आहे, आपण कॅप्चर करू. सो इथे पण मंदिर आहे. तर हे आहे कथ्थक नेताजींचं बस टर्मिनल आहे. एअरपोर्ट सारखं. हो, तेच एअरपोर्ट सारखं दिसतंय. खूप छान बनवलेलं आहे. सो मी दाखवते तुम्हाला. खूपच सुंदर बनवलंय. आपण अजून एका टोल प्लाझा जवळ येऊन पोचलेलो आहोत आणि 145 रुपीजचा टोल आहे, पण तो पण आपल्यासाठी इन्क्लुडेडच आहे. पुरी. तर आता आपण पुरीमध्ये एंटर झालेलो आहोत, पण फायनली आपल्या हॉटेलमध्ये चेक इन करायला आलेलो आहोत. तर चला हॉटेलमध्ये एंटर करूया, चेक इन प्रोसिजर्स कंप्लीट करूया आणि पटकन रूम टूर तुम्हाला देते. सो म्हणून इथं फार एन्जॉय केलंय हे हॉटेल आणि खरंच रूम खूप छान आहे. इथून गाडी पण दिसते, वॉशरूम पण असं दिसतं. गाडी पण आपली दिसते आहे. ठीक आहे, तर आता आम्ही जेवणाची तयारी करतो, थोडं फ्रेश होतो आणि मग जमलं तरच मी क्लोजर देते, नाहीतर मग हेच क्लोजर असेल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पुढे नेक्स्ट काय काय येणार आहे त्याची व्हिडिओ बघा. बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.